सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री बदल होईल किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील अशा सगळ्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. मात्र ही चर्चा काही खरं तर देवेंद्र फडणवीस इतक्या लवकर मंत्रिमंडळामध्ये जातील असं वाटत नाही. साधारणपणे 28च्या नंतर देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊ शकतात. सध्या तरी कुठल्याही प्रकारे देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना ऑफर आहे. मात्र सध्या देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जायचं नाही. अमित शहा मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाहीये. इथे आपण बरं आहे, आपलं इथं संस्थान आहे, आपण इथला बादशाह आहे, आपण इथला नेता आहे, या भूमिकेत वावरणारे देवेंद्र फडणवीस. मात्र अमित शहाकडून त्यांना मग वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ऑफर दिल्या जात आहेत, चांगल्या खात्याच्या ऑफर दिल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांना सध्या राज्यात राहायचं आहे वन साईड. कारण तिथे गेल्यानंतर मोदी बॉस लागतील, शहा बॉस लागतील, भाजपचे अध्यक्ष जे आहेत ते तिथं बॉस लागतील. मग पुन्हा या सगळ्या स्थितीमध्ये इथे आपण राज्याचा बॉस आहे, आपण म्हणून ती पूर्व दिशा आहे, आपण म्हणून ते इथे सगळं राज्याचं होत आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला गेला तर सध्या तरी लोक म्हणतात देवेंद्र फडणवीसांना दिल्ली जाणार. दिल्ली सध्या तरी काय नाही, ते 28च्या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते सहभागी होऊ शकतात. आता मूळ मुद्दा असा आहे की जे आहेत अमित शहा काही दिवसानंतर ते पंतप्रधान पद बनतील, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा लालकृष्ण अडवाण्यांना उपमुख्यमंत्री पद हे देऊ केलं होतं. नंतर मग त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या गेल्या होत्या. पण तसं ते या दृष्टीने जे आहे आपण चर्चा करतो राज्याच्या नेतृत्वासंदर्भामध्ये. मूळ मुद्दा असा आहे की आपण राज्याच्या नेतृत्वात चर्चा करत असताना बावनकुळे मात्र याच्या पडद्यामागे जे आहेत ते मी मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने जे आहे ते मोर्चेबांधणी करताना आपल्याला पाहायचं आहे. मग त्यांनी रायगडचा दौरा केला, ठाणे केला, वेगवेगळ्या महसूलच्या धोरणात्मक निर्णयाबाबतीमध्ये ते महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, वेगवेगळ्या रिॲक्शन घेत आहेत. जसं काही खूप कारवाई मी करतोय, महसूल खातं खूप पारदर्शकता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न बावनकुळे करतायत. एकूणच काय की मग हे एकनाथ शिंदेऐवजी मला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे. आणि भाजपमधले सध्या देवेंद्र फडणवीसांनंतर त्यांचा नंबर लागतं. काही गोष्टी असतील, मिटिंग असतील किंवा मुख्यमंत्री नसतील तर किंवा त्यांच्या अखत्यारीत बैठका घेतल्या जातात. या दृष्टीने ते चंद्रशेखर बावनकुळे आपली एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ते ऊर्जा मंत्री होऊन गेलेले आहेत, आता महसूल मंत्री आहेत. या दृष्टीने जर आपण विचार केला गेला तर एकूणच या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला गेला तर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री पदासाठी ही मोर्चेबांधणी करतायत, काही लोकांशी बोलतायत, चर्चा करतायत, लोकप्रतिनिधीशी. म्हणजे भाजपच्या आमदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने कसं होईल या दृष्टीने सुद्धा ज्या आमदारांच्या महत्त्वाच्या आहेत त्यांच्या सुद्धा बैठका महसूल विभागाच्या लावल्या जातात. एकूणच काय, मुख्यमंत्री बदलला तर आपल्याला संधी मिळाली गेली पाहिजे. राजकारणामध्ये डावपेच किंवा लक्ष हे अपेक्षित आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला गेला तर बावनकुळे हे जे आहेत मुख्यमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी करतात हे मात्र नक्की आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.